नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कुंभमेळ्यानं दाखवून दिलं की या देशामध्ये धार्मिक पर्यटन एक उत्तम संधी असू शकते आणि महाराष्ट्रामध्ये तर किती चांगली धार्मिक स्थळं आहेत आणि ह्या स्थळांना जोडण्यासाठीच तर शक्तिपीठ महाराष्ट्रात होऊ घातले. शक्तिपीठचा तो महामार्ग की जो नागपूरपासून सुरू होईल आणि मग तळ कोकणासह गोव्यापर्यंत जाईल. अशा वेळेला हे धार्मिक पर्यटन हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला किती चालना देऊ शकतं याची आपण चाचपणी करणारच आहोत. पण त्यानिमित्ताने ह्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या काही समस्या आणि शासनाकडनं ह्याच्यावरती काही उतारा आहे का ह्याबद्दल आपण बोलूया. आपण शैलेश पटेल साहेब, आज दुर्दैवाने जी कालची जी घटना घडली, कारण मी गेल्या वर्षीच काश्मीरमध्ये होतो, आर्टिकल 370 रद्द झालं त्या दिवशी तिथे होतो, वर्षपूर्तीलाही तिथे होतो आणि त्यानंतर बदललेला सगळा हा सिनॅरिओ बघून मला खूप छान वाटलं होतं की काश्मीर आपल्या जवळ आलंय. आत्ता कालच्या त्या घटनेनंतर काश्मीर किती वर्ष मागं गेलं. या कालची घटना ही अत्यंत निंदनीय, माणुसकीला काळीमा फासणारी अर्थात. आहे. आणि हिंदूंना मारण्यात आले तिकडे. इट इज नॉट काश्मीरी टुरिस्ट. हिंदूंना आयडेंटिफाय करून मारण्यात आले आहे. खूप वाईट आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली 15 दिवसापूर्वी मी तिथे होतो आणि इतकं सुंदर ती जागा आहे. आणि मोदी सरकारने पॅन्डेमिक नंतर मोदी शहानी काश्मीर एकदम स्ट्रीमलाईन लाईनमध्ये आणलं होतं. आणि काय झालं, इलेक्शन झाली आणि काश्मीरला गव्हर्नमेंट स्थापन झालं आणि प्रॉब्लेम सुरू झाले. इतके प्रॉब्लेम सुरू झाले तिकडे की हे सरकार कसं चालवायचं माहितीच नाही त्यांना. आणि प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम सुरू झाले आणि ही जिहादी मानसिकताचे लोक डोकं वर करून वर आले आणि त्याचाच परिणाम म्हणून ही कालची घटना घडलेली आहे. खूप वाईट झालं आहे. काश्मीर, तुमच्या प्रश्नाला थेट उत्तर नाही, काश्मीर खूप मागे गेले. आता आमची काश्मीरमध्ये हॉटेलसुद्धा आहेत. असं झालं आहे तिकडे की हॉटेलमधनं लोकांना बाहेर जायचं आहे, पण बाहेर जायला रस्ता मिळत नाही. फ्लाईटची तिकीटं खूप महाग आहेत, मिळत पण नाही आहेत. आणि जम्मू श्रीनगर हायवे क्लोज आहे. मग आयदर लोक पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग ही जी हिली एरियाच्या ठिकाणं आहेत, व्हॅलीज आहेत, तिकडनं सगळे मेन सिटीला परत येत आहेत. आज एक ट्रेंड आम्ही बघितला की आमचं हॉटेल, आम्ही हिंदू म्हणून आमचं हॉटेल टार्गेट केलं गेलं तिकडे की या हॉटेलला बिझनेस द्यायचा नाही, बाहेरवाले लोक आहे. पण आज आम्ही बघतोय आमचं हॉटेल हाऊसफुल आहे. लोक म्हणतात आम्हाला मुस्लिम माणसाच्या हॉटेलमध्ये राहायला भीती वाटते, आम्ही तुमच्याकडे येऊन राहतो. आमच्या हॉटेलला रोज, आमचं एकमेव हॉटेल आहे काश्मीरमधलं जिथे राष्ट्रगीत होतं आणि ते रोज 11 वाजता आम्ही राष्ट्रगीत गातो. मोदी शहांचा फोटो लावलेला आहे हॉटेलला. लोक यायला लागले तिकडे. सो काश्मीर मागे गेलं आहे, पण माझ्या मते गव्हर्नमेंट स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आणि काश्मीर परत पूर्वपदावर येईल. 2 दशकं वगैरे, कारण तिथनं तसे सुरू नाही जाणार एवढं मागे. कारण लोकांनी काय झालं, सोशल मीडिया एवढा रिफॉर्म झालाय ना की तो लाईव्ह दाखवतो तुम्हाला. आजचं मी आज हॉटेलच्या समोर मार्च झाला, तुम्ही बघू शकता काय चाललंय ते. त्याच्यामुळे इन्सिडेंट तर घडला, जसं मुंबईला पण हल्ला झाला होता, पण मुंबईत चालू राहिली, परत सुरू झाली. तसं हाही हल्ल्यामागे. आणि सरकार गप्प बसणार सरकार नाही आता. कामत हॉटेलची आता इथे 2 किलोमीटरवरती कामतचं हॉटेल आहे. मग ते जवळ येतं, मग आपण तिथे जातो नाही, फार छानसा नाश्ता करतो. हा जो प्रोग्रेस आहे कामत आणि महाराष्ट्रातल्या पर्यटनाचा ओव्हरऑल जर आपण बघितलं, तो साधारणपणे उदारीकरणानंतर 2002 नंतर मध्यमवर्गीयांची संख्या वाढल्याने मराठी माणूस बाहेर जायला लागला, पण तो महाराष्ट्रात पण फिरायला लागला. तुम्हाला काय दिसतं की महाराष्ट्रामध्ये, आपण कुंभमेळ्याचा संदर्भ दिलाय म्हणून, धार्मिक पर्यटन आणि नैसर्गिक स्थळांना भेटी देणं ह्याच्यामध्ये पुढच्या 1 दशकभरामध्ये, पुढच्या 5-1 वर्षामध्ये काय प्रॉस्पेक्ट आहे? नमस्कार. पहिलं तर मी NDTVचा आभारी आहे, मला आज तुम्ही इकडे बोलवलं. कुंभमेळ्याला मी गेलेलो आणि मला वाटतं कुंभमेळ्याचा एक सर्वात मोठा जो एक फायदा देशला झाला आहे तो आहे की कुंभमेळ्याने दाखवलं की कसं आपण उत्तम मॅनेजमेंट करू शकतो कोणत्याही आपल्या धार्मिक कार्यक्रमचं. ती वारी असो, ती काही असो, काय पाहिजे आपल्याला. आज आपण जेव्हा आपल्या आस्था घेऊन जातो, आस्थासोबत इंडिया इज अ अस्पायरिंग कंट्री, तर आपली ॲस्पिरेशन पण असते स्वच्छता असावी, सोयी असावी. कुंभमध्ये एवढे करोडो लोक रोज यायचे, तरीही स्वच्छता A1, टॉयलेट्स A1, सेफ्टी, जे लोक म्हणतात धक्कामुक्की, हो गर्दी खूप होती, पण धक्कामुक्की असं हे नाही. एखाद जे घटना एवढे करोडो ह्याच्यामध्ये घडलेलं एखाद जी घटना असेल, पण ते जर सोडून दिलं तर बाकी कधीही, जेव्हा मी तिकडे होतो 4 दिवस, तर मला अजिबात असं काय एक्सपिरियन्स नाही झाला. तर त्याचा जो लाभ आहे तो आता आपल्या नाशिकला आता होणार आहे कुंभमेळा.
तिकडे आपल्या गव्हर्नमेंटला आपण जे तिकडे गेलेत, बघितलं, सोयी बघितली, तसे चांगले एजन्सीजला घेतलेत, LNTनी पूर्ण सोयी सिस्टम केलेलं. तर जेव्हा आपण अशा चांगल्या लोकांना आपल्या साथी करतो तर ऑटोमॅटिकली तुमचं कार्य अजूनही उत्तम होतो. तर हा जो प्रेरणा दिलाय कुंभमेळ्यानी की आता ह्याच्यापुढे ती बेंचमार्क काय की काय असावं, कुंभमेळा आपलं जे नाशिकला असो किंवा उज्जैनला होणार किंवा कुठे असो, आणि त्याच्यासोबत बाकी पण जे आपले मोठे कार्यक्रम आहेत, जसं आता वारी आहे आपलं, तो पण एक नाही, पण वारीचं ब्रँडिंग नाही झालं त्या अर्थाने वारीचं कधी ब्रँडिंग ब्रँडिंग हा महत्व नाहीये. महत्व आहे की आता जो पण पर्यटक येतो तो आस्थेनी येतो, तो धार्मिक टुरिझमनी येतो किंवा बघायला येतो. काही लोक फक्त वारी बघायला येतात, जसं जगन्नाथपुरीमध्ये पण लोक काही फक्त बघायला येतात, पण बरीच लोक आहेत जे त्या रथला खेचतात. तर दोघांसाठी सोय तर पाहिजे, सेफ्टी पाहिजे, वुमनची सेफ्टी, पोरांची सेफ्टी, साफसफाई. त्याच्यानंतर जेव्हा कुंभमेळा संपला, नाशिकला पण संपेल, तेव्हा तिकडच्या नागरिकांना त्रास नाही व्हायला पाहिजे की लाखो करोडो लोक आले आणि आपलं नाशिक घाण केलं किंवा नाशिक घाण झालं. तसं नाही व्हायला पाहिजे, जे प्रयागराजला नाही झालंय. पण प्रॉस्पेक्ट किती आहे तुमच्या मते? प्रॉस्पेक्ट सर तर भयंकर आहेच. नसलं असतं तर आज आपले गव्हर्नमेंट सगळे वेगळे वेगळे त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी अजून कष्ट नाही केले असते. आज वैष्णवदेवी बघा, वैष्णवदेवी किती सुंदर केलेलं आहे. गव्हर्नमेंटनी जे लोकांचे जे डोनेशन आहेत त्या डोनेशननी ई रिक्षा करणं, कॅफे करणं, कारण तुमच्याकडे सर्व टाईपचे लोक येतात. चहाच्या टपरीवर पिणारा पण येणार आणि कोणाला काहीतरी पॉश काहीतरी पाहिजे तो पण असणार. तुम्ही म्हणू नाही शकत की धार्मिक आहे म्हणून आपण पॉश नाही ठेवावं. कोण कसं खर्च करायला तयार आहे तसं तो खर्च करेल. ट्रेननी पण येतात, प्लेननी पण येतात, गाडीनी पण येतात. सो वी हॅव टू बी देअर फॉर एव्हरीवन. द मेन थिंग आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्रामध्ये की हाऊ वी आर डेमोक्रेटायझिंग, मेकिंग फॅसिलिटी फॉर एव्हरीबडी, नॉट की फक्त एक अल्ट्रा लेवलसाठी किंवा एक लोअर लेवलसाठी. डेमोक्रेटायझेशन म्हणजे जो पण येतो त्याला इक्वली तो एन्जॉयमेंट असायला पाहिजे त्याच्या विचाराप्रमाणे. मला जर गाडी हायर करून फिरायचंय तर ती माझी असेल, कोण दुसरा असेल तो चालत जाईल, पण त्याला पण रिक्षा मिळावी की त्याला पण वेगवेगळ्या ठाण्याला. आता जसं कुंभमेळ्यामध्ये फ्री पाणी सर्वीकडे होतं, स्वच्छ फ्री पाणी, मशीन होते. असं नाही की काहीतरी एक पिंप ठेवलाय आणि प्रॉपर डिस्पेन्सिंग मशीन होते ज्याच्यामध्ये RO आणि सगळं ट्रीटमेंट. सो जो गरीब आहे त्यांनी पण त्याचं आरोग्याप्रमाणे सेफ असं पाणी प्यावं ही माझी इच्छा आहे. राईट. कामत साहेबांनी जो संदर्भ दिला तो बहुतांशी महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, पण मराठी माणसाकडे पैसा आहे, आता प्रत्येकाच्या खिशात भरपूर पैसा भरपूर पैसा आहे. महाराष्ट्र सेंट्रिक तुम्हाला काय गोष्टी दिसतात की वारीचा जस्ट पासिंग रेफरन्स झाला होता? महाराष्ट्रामध्ये खूप गोष्टी आहेत, पण महाराष्ट्र लॅक होतोय फॅसिलिटीजसाठी आणि ब्रँडिंगसाठी. आज पर्यटक फॉरेन खूप येतात मुंबईमध्ये, ते मुंबईला टचबेस यूज करतात 1 किंवा 2 दिवस. इथून जयपूरला जाणार, इथून इंदोरला जाणार, इथून दिल्लीला जाणार, आग्रा जाणार, अशा गोष्टी करतात. ते किंवा साऊथला केरळला जाणार, गोव्याला जाणार. डायरेक्ट फ्लाईट येतं मुंबईत, पण जातात पर्यटक तिथे. तर आपल्याकडे खूप इन्फ्रास्ट्रक्चर बनवायची गरज आहे. आणि जसा कोकणचा बेल्ट आहे खूप सुंदर डेव्हलप होऊ शकतो, पण जसं गोवा झालं तसं आपलं कोकण डेव्हलप झालेलं नाही. अडचणी कुठे आहेत? अडचण माझ्या मते पॉलिटिकल विल पॉवरनेच ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळा मी 2 दिवसापूर्वी चायनामध्ये होतो, चायनाहून आलो, कॅन्टन फेअरला गेलो होतो. तिथे ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या आहेत ना, त्या आपल्या लोकांनी एक स्टडी टूर म्हणून जाऊन बघाव्या. सरकारी अधिकाऱ्यांनी, सरकारी कॉन्ट्रॅक्टर्सनी. फुटपाथ कसे बनतात, हॉटेल्स कशी बनतात, टॅक्सी सिस्टीम कशी असावी, ट्रान्सपोर्टेशन कसं असावं, कम्युनिकेशन कसं असावं, दुकानं कशी असावी, कम्युनिकेशन त्यांच्यावर कसं असावं, एंटरटेनमेंट कशी असावी. जसं पर्यटक ज्यावेळेला बाहेर जातात त्याचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत पर्यटनाचे. जसं तुम्ही आता म्हटलं रिलिजियस पर्यटन हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे भारतामध्ये, आणि ते राहणार कायम आणि वाढत जाणार. सोशल मीडियावरती इतकं त्याचं प्रमोशन होतं ना की लोकांना वाटतं आपण रिलिजियस पर्यटनासाठी जावं. आणि आपल्या भारताचा हिंदुत्वाचा श्रद्धा हा मेन गाभा आहे. प्रत्येकाची श्रद्धा आहे देवी देवतांवर आणि ह्याच्यावर. त्यामुळे धार्मिक पर्यटन कंटिन्युअसली वाढतच राहणार, ह्याच्यात कधीही कमी येणार नाही पुढच्या 50 वर्षात. पण केसरी बाहेर पाठवतात, म्हणजे सगळ्याच संस्था बाहेर पाठवतात. महाराष्ट्रात आमच्याकडे- लोक आवर्जून येत आता असतात. महाराष्ट्रात मला वाटतं normally कोकणात काय आणि होतं? कोकणात या. महाराष्ट्रात लोकांना जर कोकणात जायचं असेल ना, त्यांना केसरीची गरज लागत नाही. रिलेटिव्ह असतात, दोस्त असतात, मित्रमंडळी असतात, गाडी काढली गेलं पटकन, माहिती असतं. दूर जाण्यासाठी त्यांना केसरीची गरज वाटते. पण आमच्याकडे एक वेगळी डिव्हिजन आहे मारीगोल्ड हॉलिडेज म्हणून. ते फक्त धार्मिक यात्रा करतात. त्याच्यामध्ये आम्ही मथुरापासून ते ज्योतिर्लिंगांपासून ते कलकत्त्यापासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या यात्रा करतो त्याच्यामध्ये, आणि भरपूर रिस्पॉन्स. म्हणजे सगळ्यात पहिल्या हाऊसफुल होणाऱ्या टूर्स म्हणजे मारीगोल्ड. आता वैष्णोदेवी आहे, अमरनाथ आहे, उज्जैन आहे, वाराणसी आहे, खाली केरळची धार्मिक ठिकाणं आहेत, गुरुवारचं मंदिर आहे,
कोणाचं सूर्यमंदिर आहे, सगळ्या टूर्स हाऊसफुल. कारण लोकांना इच्छा आहे हे करायची. आणि काय होतं, माणूस 50 वर्षाच्या वर झाला की त्याला जरा धार्मिक ओढ जास्त लागते, का माहीत नाही, पण हा असा नियम आहे. स्टॅबिलिटी आली असते हां, आणि म्हणून मग ते तिथे कल वाढतो त्यांचा, आणि मग ते यात्रा करतातच. आमच्याकडे चारधामच्या यात्रा इतक्या फुल चालतात, हाऊसफुल चालतात. आणि सुदैवाने हे जे सरकार आलेलं आहे गेली 12 वर्ष 13 वर्ष 2014 नंतर सगळी हिंदू धार्मिक स्थळ त्यांनी डेव्हलप करायला घेतली आहे. केंद्र सरकार सगळीकडची. आणि जिथे जिथे स्टेटमध्ये बीजेपी युक्त सरकार आहे त्यांनी त्या त्या स्टेटला प्रामुख्याने डेव्हलप करायला घेतलंय. मला कामत साहेबांना विचार, हे जे म्हणतायत हे मला मान्य केलं पाहिजे की देशपातळीवरती तो एक चांगला पर्यटकाच्या दृष्टीने एक सेगमेंट म्हणून डेव्हलप झालाय. महाराष्ट्रामध्ये तसा झालाय का? छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे मोठे किल्ले आहेत आपल्याकडे, आपण काही करू शकतो? तुम्हाला वाटतं की ह्या दृष्टीने सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात, असं व्हायला हवं एक पॉलिसी म्हणून? सर्वांना वाटतं व्हावं, पण करायला जे पॉलिटिकल विल पाहिजे पहिली तर. कारण जसं आपल्याकडे आपण इकडनं इंग्लंडला जाऊन आपण राणीच्या घरासाठी पैसे देतो, पण इकडे जसं कोणी डेव्हलप करायला घेतलं तर म्हणणार की आपल्या कमर्शियलायझेशन घेतात, आपल्या अस्मिताला, आपल्या ह्याला त्याला. सो आपल्याला आधी विचार करायचा की आपल्याला पाहिजे काय. आपल्याला खंडर पाहिजेत की आपल्याला किल्ले पाहिजेत. कारण जर तुम्ही काही गोष्टीला पण मेंटेन नाही ठेवलं तर ते खराब होणार, आणि तेच होतंय. आज आपण जातो आणि मी अनेक किल्ले चढलो आहे, मला आवड आहे, आणि वर जाऊन तुम्हाला काय मिळणार? सोयी नाही, ते तर बाजूला असलेलं पण लोक खराब करतात की कोणी कचरा फेकलाय, बाटल्या फेकलेत, कोणी बाटल्या फोडलेत, अजून काय काय गोष्टी. तर तुम्हाला असं वाटत नाही की मी वर येऊन केलं काय. पण जर तुम्ही सुंदर केलं वर, जसं पूर्वी होतं, काय काय गोष्टी निर्माण केले, वास्तू संग्रहालय बनवले, आणि वास्तू संग्रहालयामध्ये आज इंटरॅक्टिव्ह वास्तू संग्रहालय ज्याच्यामध्ये काही गोष्ट नसतात पण पिक्चर चालतात, जे आजच्या पिढींना अट्रॅक्ट करेल. 3D ॲनिमेशन आहे, इंटरॅक्टिव्ह गोष्टी आहेत. तसं काय केलं तर लोक हजारोच्या लाखोच्या तादाने येणार. पण जसं कोणी काय करायला घेतलं, जर कोणी म्हटलं की अरे आपले किल्ले हे जपून ठेवण्याचा अर्थ आहे की छान ठेवणं, त्याचं खराब होऊन नष्ट होणं ते नाही. सो करायला तर पाहिजेच, आणि काय नाही करावं. आपली इतिहास आहे, आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ आवर हिस्ट्री. बट इफ यू डोंट टेक केअर ऑफ इट, समबडी एल्स विल. नाही, मध्यंतरी श्री अरुण फिरोदी उद्योजक, त्यांची मुलाखत केली आणि त्यांनी मला असं सांगितलं की प्रॉस्पेक्ट म्हणून महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. त्यांचा तसा कायनेटिक आणि त्या दुचाकीच्या व्यवसायाचा व्यवसाय. तुम्हाला असे प्रॉस्पेक्ट महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये ह्या पर्यटनाच्या दृष्टीनं काही गोष्टी केल्या तर खूप सारा पैसा येऊ शकतो असं काही दिसतंय? कोकण वगळता आणि कोकण धरून? कोकणच नाही, महाराष्ट्रामध्ये भरपूर. आज बघा, जगामध्ये सर्वात मोठा 2nd नंबर क्रेटर जो आहे तो आहे लोणार. पण आपल्याकडनं किती जण गेलेत लोणारला? आणि जर आमचा विचार आहे लोणार जायला, तर किती सोप्याने आपण पोहोचू शकतो. तिकडे पोहोचल्यानंतर तिकडे काय सोयी आहे आपल्यासाठी? हॉटेल म्हणा, रेस्टॉरंट म्हणा, बाकी गोष्टी इतर म्हणा. आणि तिकडे गेल्यानंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट असलं तरी तिकडे गेल्यानंतर फक्त एक मोठं एक हिरवं तळ नाही बघायचं आपल्याला. आपल्या त्या वास्तूबद्दल किंवा आपल्या त्या नॅचरल जे पण घडलेलं आहे त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे, की बाबा ते काय झालं, ते का झालं, ते हिरवं का पाणी आहे, त्याच्यात मासे का नाही आहे, किंवा त्याच्यात काही त्याचं ॲसिडिटी असल्यामुळे काय होतो. सो जेव्हा आपण त्या जागेची आपली माहिती जेव्हा आपल्याला जास्त येते तेव्हा आपली भावनाही वाढतात, तेव्हा आपल्या ते मनात आणि हृदय दोन्ही ते बसतं. पण फक्त जाऊन काहीतरी बघितलं छान, मग ते तुमच्या मेमरीमध्ये राहत नाही. वी हॅव टू क्रिएट मेमरीज, बिकॉज वेन यू क्रिएट मेमरीज यू गो अँड टेल समबडी एल्स की अरे हम लोगने ये किया था, हे बघितलं, ते झालं. पण फक्त जाऊन प्लेन ते बघणं. सो ही छोटी छोटी गोष्टी जी आहेत ही एक खूप मोठी एक रोल प्ले करते, की कसं तुम्ही एक उत्कृष्ट भेल जर करतायत तर फक्त तुम्हाला हातात कुरमुरे नाही देऊ शकत मी, तर थोडी ती जी सुंठ पण आहे, मिरची पण आहे, सर्व गोष्टी एकत्र जेव्हा परफेक्ट ब्लेंडमध्ये आलं तर तुम्ही काय म्हणणार, वा काय भेळ आहे. आणि तोच आहे टुरिस्ट. तो महाराष्ट्राचा असो की महाराष्ट्राचं बाहेरनं आत येऊ द्या, जो पण आहे त्यांनी रुची घेतल्यानंतर दुसऱ्याला म्हणायला पाहिजे अरे तू पण खाऊन बघ. ते आपल्याला पाहिजे. हाच प्रश्न तुम्हाला, काय करू शकतो महाराष्ट्रात किंवा खूप काय काय करू होतंय? शकतो महाराष्ट्रात, खूप काय करू शकतो आपण. म्हणजे पहिलं काय असतं, टुरिस्टना काय लागतं? टुरिस्टना चांगली हॉटेल्स लागतात, ट्रान्सपोर्टेशन लागतं व्यवस्थित, त्याच्यानंतर फूड लागतं. फूड हा फार अविभाज्य घटक आहे, लोकल फूड. त्याच्यानंतर त्यांना एंटरटेनमेंट, नाईट लाईफ लागतं. ह्या गोष्टी जर टुरिस्ट, आणि शॉपिंग, ह्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या जर 5 गोष्टी तुम्ही दिल्या, टुरिस्ट जायला तयार असतात. नंतर आता सगळ्यांदा भारतभर रस्ते बनत आहेत, चांगले रस्ते बनत आहेत. लोक खूप मोठ्या प्रमाणात SUV घेत आहेत, SUV काढतायत आणि बाहेर जात आहेत. आम्ही काश्मीरमध्ये बघतोय, मुंबईची गाडी येते, पुण्याची गाडी येते. काय करतो आम्ही, ड्राईव्ह करून आलो.
मी दिल्ली, पंजाब, चंदीगड हे नेहमी काश्मीरमध्ये येतात. पण मुंबईची गाडी, कलकत्त्याची गाडी श्रीनगरमध्ये कमी दिसायच्या, आता रेग्युलर दिसायला लागले. लोक काय करतात, आम्ही ती काय महिंद्राची थार घेतली, थार घेऊन आलो, आम्ही इकडे निघालो. SUV घेतली की लॉंग ड्राईव्ह करतात. तर मुंबई आणि संबंध महाराष्ट्राच्या अवतीभवती खूप लॉंग ड्राईव्हची डेस्टिनेशन्स आहेत, तर रस्त्याने आता जोडली गेली आहेत. पण त्यांना हॉटेल, नाईट लाईफ, एंटरटेनमेंट, शॉपिंग, फूड ह्या गोष्टी दिल्या गेल्या ना, त्यात खूप होईल. पण मला वाटतं सरकारने काय करायला पाहिजे, सरकारची ना बिझनेस डेव्हलपमेंट खूप इन्व्हॉल्वमेंट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं काहीतरी अडचण असतेच, त्यांची परमिशन्स हे ते, त्या जर त्यांनी कमी केल्या आणि सढळ हाताने लोकांना ग्रो करायला परवानगी दिली बिझनेसेसना, तर टुरिझम आपोआप वाढेल. म्हणजे चांगली हॉटेल बनवली की टुरिस्ट येणार तिकडे. पण हॉटेल Regulation बद्दल बनवण्यात बोलताय. यांनी माझं ओरिसामध्ये वगैरे हॉटेल्स काढली आहेत त्यांची. एक छोटं प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. एक दिवस माझ्या आईने म्हटलं, मला काजव्याचं जंगल बघायचं आहे, ते भंडाऱ्याला कुठेतरी आहे. भंडारदरा धरणाच्या जवळ आहे. तर बरोबर, तर मला माहित नव्हतं. मी म्हटलं कसं आई काय म्हटलं नाही मला जायचंय. आणि मग तिने मला इंस्टाग्रामवर फोटो आणि ते व्हिडिओज आणि दाखवले. महाराष्ट्रामध्ये अनेक असे छोटे एंटरप्रेनर आहेत जे त्यांच्या आवडीनी, त्यांच्या पॅशननी अशा काही टूर्स काढतात, ज्याचं ट्रेकिंग आहे किंवा असं हे काजव्याचं, अशा गोष्टी जे आपल्याला माहीतच नाही. सो गव्हर्नमेंट हॅज टू बी अ फल्क्रम. गव्हर्नमेंट नीड नॉट डू द थिंग्स. आय डोंट एक्सपेक्ट डिपार्टमेंट ऑफ टुरिझम और MTDC टू डू एनिथिंग. त्यांना आज करायची गरज नाही. ती गरज होती 40 वर्ष अगोदर, जेव्हा हे सगळी गोष्ट डेव्हलप करायची होते. पण आज गव्हर्नमेंट हॅज टू बिकम अ एनेबलर. इट हॅज टू बिकम द ग्रीस इन द व्हील्स. इट डझंट हॅव टू बी द व्हील. आणि त्याच्यामुळे कसं हे करावं, व्हॉट इज रिक्वायर्ड, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एनकरेजमेंट टू एंटरप्राइज आहे, आणि गव्हर्नमेंट करतं. पण हे कुठे ना कुठे कोहिसिव्ह मुवमेंट पाहिजे. आणि हा फक्त डिपार्टमेंट ऑफ टुरिझमचा डिपार्टमेंटचा एक विषय नाही आहे. महाराष्ट्र सरकार ॲज अ होल हॅज टू कम टुगेदर. पर्यटकांना तेच पाहिजे जे तुम्ही आणि मला एक नागरिक म्हणून पाहिजे, की व्यवस्थित रस्ता, की मी लवकर पोचू शकतो, सेफ रस्ते, त्याच्यानंतर की बाबा बनवल्यानंतर रस्ते, बरेच महाराष्ट्राचे रस्ते पण अप टू दॅट स्टँडर्ड नाही आहे. इव्हन आज मुंबई नाशिक रस्ता आजही लोक भरपूर अडचणीत आहेत. नाशिकसारख्या शहराला जिकडे इक्वल डिस्टन्स बिटवीन पुणे आणि मुंबई पोचायला, पुणे मी 2.5 तासात पोचतो माझ्या घरनं ऑर्किडला, 2.5 तासात विदाऊट स्पीडिंग, एक पावती नाही. आणि तेच नाशिकला 5 तास लागतात, कधी कधी 6 तास लागतात, 4 तास तर निम्माच पकडा तुम्ही. अँड बोथ आर अराउंड 160 किलोमीटर्स अवे. सो वी नीड इन्फ्रास्ट्रक्चर. ऑटोमॅटिकली एंटरप्रेनर्स विल कम. मग माझी आई गेली, माझे वडील पण एवढे आहेत, त्यांना पर्यावरणबद्दल सर्वांना माहिती आहे. विठ्ठल कामतांना आणि आपलं ऑर्किड त्यांनी ते सुरूच केलं. पण ते गेलेत ते. पण गेल्यावर त्यांना जंगलात मजा आली. पण ओव्हरऑल काही गोष्टींमध्ये ते म्हटलेत जरा कमी पडत होतं. पण ओव्हरऑल दे एन्जॉय. सो देन दे वेंट, दे टोल्ड देअर फ्रेंड्स. सो दिस हॅज टू बी द थिंग. एक आणि एकाला सांगून ते हॅज टू बिकम अ मुवमेंट. देन ऑटोमॅटिकली हॅपन्स. दोघांसाठी एकच कॉमन प्रश्न आहे, तो नैतिक पातळीवरती थोडं बाजूला ठेवू आपण, त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. सांस्कृतिक पातळीवरती पण तो बाजूला ठेवू, कारण तिकडे आपण अडकलो तर मग अनेक गोष्टी येतात. तुम्ही मगाशी नाईट लाईफचा उल्लेख केला. मुंबईमध्ये नाईट लाईफ करावी की करू नये याच्याबद्दल श्री आदित्य ठाकरे बोलले, एक मोठं वादंग झालं होतं. मधल्या काळामध्ये श्री शरद पवारांनी असं म्हटलं की आपल्याकडे वाईन फेस्टिवल ज्या नाशिक आणि त्या होतात त्याला थोडंसं ब्रॉडर व्ह्यू आपण करू, काही किराणा दुकानामध्ये वाईन उपलब्ध करून देऊया का वगैरे. हीच गोष्ट जेव्हा बाहेर देशामध्ये आपण जातो तेव्हा ते आपण आस्वादाने सांगतो की तिकडे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. पुन्हा नैतिक हा प्रश्न नाही आहे, पर्यटनाच्या दृष्टीने आपण बोलतोय. मुंबईचं नाईट लाईफ किती गरजेचं आहे? एक, ते फक्त मुंबईतच असावं की ते पुण्यात पण करता येईल? 2, आणि ह्या सगळ्या गोष्टी संस्कृतीशी जोडून बघितल्यानंतर व्यवसाय कसा होणार? नाही, पण नाईट लाईफ हे संस्कृतीला वाईट असं कोण म्हणतं? हे तेच राजकीय गडबड आहे. पक्ष म्हणतात इथे लगेच. गडबड इकडे आहे, ती थॉट प्रोसेसमध्ये गडबड आहे. नाईट लाईफ हे संस्कृतीला वाईट नाहीये. एखादी गोष्ट वाईट करणं ही संस्कृतीला वाईट आहे. मॉनिटरिंग हॅज टू बी देअर. नाही, नाईट लाईफ कडे वाईट दृष्टीने बघूच नका. नाईट लाईफ म्हणजे आम्ही काय म्हणतोय, म्युझिक असावं, चांगले रेस्टॉरंट्स असावे, रात्री 11 असावं, आल्हाददायक वातावरण असावं, त्या ठिकाणी गार्डन्स असाव्या. आता मुंबईचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुंबईला हे आहे, मरीन ड्राईव्हवरती वॉटरफ्रंट आहे. ते वॉटरफ्रंट करताना एक पुण्याचे आर्किटेक्ट होते माझे मित्र, त्यांनी सांगितलं होतं की ह्यांना आपण अमेरिकन आर्किटेक्ट फर्म इन्व्हॉल्व करूया ह्याच्यामध्ये, जे जगातले वॉटरफ्रंट बनवतात. आणि ते त्यांना टेंडर भरायला सांगण्यात आलं. ते म्हणाले आम्ही टेंडर भरत नाही, आम्हाला इन्व्हिटेशन येतं गव्हर्नमेंटची. ऑस्ट्रेलियन इन्व्हिटेशन, साऊथ आफ्रिकेहून येणार, सिंगापूरहून येणार, दुबईहून येणार. आम्ही इन्व्हिटेशनवर काम करतो, तरी पण म्हणे भारतात तसं होणार नाही, आपण टेंडर भरूया. त्यांनी टेंडर भरलं, त्यांना विचारण्यात पण आलं नाही. जगातली बेस्ट आर्किटेक्चरल फर्म वॉटरफ्रंट बनवणार.
आणि मग इथे वॉटरफ्रंट बनला. हा जगातला एकमेव वॉटरफ्रंट आहे मरीन ड्राईव्हचा, जिथे माणूस बसल्यानंतर समोरच्या ट्रॅफिकच्या गाड्या दिसतात आणि समुद्र बॅकसाईडला जातो. ग्रेट. राईट. तर ह्या चुका ज्या बेसिक आहेत ना, ह्या टाळता येऊ शकतात त्यांना. आणि नाईट लाईफचं म्हणाल तर गोव्यामध्ये नाईट लाईफ खूप खूप सुंदर आहे की हो. समुद्रावर लाईट्स लावले आहेत, लोक बसतायत, म्युझिक चालतं, कोण डान्स करतंय, कोणी जेवण जेवतंय तिकडे, कोलंबी खातंय, कोणी काय करतंय, आणि खूप चांगलं वातावरण आहे गोव्यामधलं तिकडचं. पण ते नाईट लाईफ आपल्याकडे आपण रेप्लिकेट का नाही करू शकत? तर नाईट लाईफ म्हणजे वाईट हा इथली गडबड आहे. जे वाईट ते नाईट लाईफ काय डे काय दोन्हीमध्ये वाईटच असणार आहे ते. पण नाईट लाईफ हा वाईट कन्सेप्ट नाही आहे. नाईट लाईफ लोकांची गरज आहे. आज सगळे थकून भाऊन ऑफिसला जातात, मग रात्री रेस्टॉरंटमध्ये काय जातात लोक, घरात जेवण मिळत नाही का? मिळतं, पण त्याला चेंज हवा असतो, तिथे जातात ते. तिथे ॲम्बियन्स असतो, वेटर येतात, एक चेंज मिळतो लोकांना. म्हणून तर माझा उद्देश नाईट लाईफसाठी वाईट असा नाही आहे. नाईट लाईफ हे चांगलं आहे, ते चांगल्या तऱ्हेने वापरलं गेलं तर ते चांगलंच आहे. या उत्तरातनं वाईन आणि बियर सुटली होते. नाही, पहिली गोष्ट तर ना साहेब, कोणी म्हटलं तुम्हाला की मुंबई आणि पुण्यात अशा मेट्रोजमध्ये नाईट लाईफ नाही आहे ना? तुम्ही पत्रकार आहात, मी केटरिंग कॉलेजचा स्टुडंट आहे. आम्ही रेल्वे स्टेशन नाईट लाईफ होतं. कल्याणी नगर आणि भागातल्या गोष्टी सांगतोय. पण हेच चूक होते की आज गव्हर्नमेंटचं हे विचार मला कळत नाही की मुंबई एक 24/7 सिटी आहे. इकडे कॉल सेंटर्स पण आहेत, आमच्यासारखे 24 तास चालणारे हॉटेल आहेत, तुमच्यासारखे लोक जे 24 तास काम करतात वेगळ्या शिफ्टमध्ये, केव्हा पण न्यूज येऊ शकते. अनेक ॲडमिनिस्ट्रेशनची लोक आहेत, इन्क्लुडिंग पोलीस बिलीस हे ते सगळं कोण ना कोण 24 तास काम करतोय. पण जसं तुमचं 12च्या नंतर 12:30च्या नंतर तुम्हाला कुठे खायचं आहे, तुम्हाला बसायचं आहे, तर तुम्हाला जाऊन कुठेतरी फेरीवाल्याकडे, रेल्वे स्टेशनवर किंवा कुठे काही अशा वेगळ्या जागेत बसायला लागतं, ज्याच्यानी गव्हर्नमेंटला ₹1 नाही मिळत. असं नाही आहे की आमच्याकडे इच्छा नाही की आपण चांगल्या जागेत बसू नये, आपल्याला गाडीवर बसायचं आहे किंवा गाडीत बसून खायचं आहे. सो मुंबई ऑलरेडी 24/7 आहे. ह्याच्यात गव्हर्नमेंटचा खूप मोठा नुकसान आहे. दारू हा एक वेगळा विषय झाला, लोकांची सोय ही एक वेगळी विषय झाली. आता मी श्रावण पाळत नाही म्हणून काय ती चूक आहे का? माझी इच्छा नाही, माझ्या आई वडिलांचं काही त्याच्यात म्हणणं नाही, तर गव्हर्नमेंटनी म्हणावं नाही श्रावण पाळावं असं नाही आहे ना. तसंच नाईट लाईफसाठी पण पहिलं तर नाईट लाईफ म्हणजे काय? नाईट लाईफ म्हणजे रात्री जो माणूस, आता विमानतळावर जर तुम्ही उतरलात कधी कधी मुंबईला 4 वाजता 5 वाजता पहाटे सकाळी, तर तुम्ही बघतात कोण बिअर पितोय, कारण तो ऑस्ट्रेलियावरनं आलाय, आता त्याची रातची वेळ झाली आहे, त्याचा बॉडी क्लॉक प्रमाणे त्याला प्यायचं आहे, तर तो पितोय. तर हे नाही की अरे 5 वाजता तो दारुडे, असं नाही आहे. सो ज्याची सोय आहे, जर आपण ती सोय ठेवली तर त्या एअरपोर्टनी कमवलं, तर त्याच्यावर गव्हर्नमेंटनी पण टॅक्स कमवलं. तसंही मुंबईसाठी आपल्याला जे सर्व आपले लीगल लेजिटिमेट इस्टॅब्लिशमेंट्स आहेत, उडुपी आहेत, बार असो उडुपी असो काही असो, तुम्हाला जर तुमची सोय पूर्ण करायची आहे तर तुम्हाला एक चांगल्या व्यवस्थित जागेत जाऊन पैसे भरा, जीएसटी ऑटोमॅटिकली येईल, गव्हर्नमेंट त्याच्यात कमवेल. आज फेरीवाले काय जीएसटी भरतात, वीज कुठनं आणतात, पाणी बाल्टीमधनं साफ करून मग डेंग्यू कॉलेरा, मग अल्टिमेटली हॉस्पिटलचं बिल. सो आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज द पर्पस इज दॅट वी हॅव टू बी देअर 24/7 फॉर दिस सिटी अँड द नागरिक्स ऑफ दिस सिटी. जेव्हा ते मुंबईवर, आता किती जण बिचारे ट्रेनवरून उतरतात, त्यांना काय सोय नाही, त्यांनी काय चूक काय? सो इट्स नॉट अबाउट डिस्को. प्रॉब्लेम काय आहे, आपलं एवढं मायोपिक थिंकिंग आहे की नाईट लाईफ म्हटलं की डिस्को. नाईट लाईफ म्हणजे मी रात्रचं जीवन, त्याच्यामध्ये एक छोटा भाग झाला डिस्को. पण तरी शैलेश भाऊनी म्हटलं त्याच्यात पण वाईट काय? जोपर्यंत व्यवस्थित माणूस एन्जॉय करतो तोपर्यंत त्याला ती सोय द्यायला पाहिजे. जर त्यांनी नाही केलं तर तुम्ही त्याला त्रिपट दंड मारा. प्रॉब्लेम कुठे येतो की जेव्हा कोण चूक करतं तर त्याला जर तो आपण त्याच लेवलला दंड नाही देत, मग लोक लॉला आणि सोसायटीला ग्रांटेडला घेतात. जेव्हा गव्हर्नमेंटनी ड्रिंक अँड ड्राईव्हचं एवढं स्ट्रॉंग केलेलं, तेव्हा तुम्ही बघा रेस्टॉरंटला अफेक्ट नाही झालं. मग पण ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस आणि लोकांचे अपघात जे आहेत ते ड्रॉप झाले, पण रेस्टॉरंट धंदा नाही मार खाल्ला का? कारण जे रेस्टॉरंटवाल्यांना काय फरक पडत नाही. त्यांना ते म्हणतात सर मैंने आपको दिया, आता तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ड्रायव्हर हायर करतात. किती लोकांना प्रीमियममध्ये रोजगार मिळत होता ड्रायव्हर ऑन हायरमध्ये. उबर हा जर उबर चालतोय तर आज उबर ह्याच्यासाठी चालतोय की लोक ड्रिंक करून जर पकडले गेले तर ते लफडे आहेत. तुमच्या दोघांच्या बोलण्यातला सूर मला असं दिसतोय की नाईट लाईफची गरज आहे. डिस्कोचं तुम्हाला सांगतो, डिस्कोचं वगळून असं पण होऊ डिस्को सांगतो तुम्हाला. काश्मीरमध्ये माझं हॉटेल आहे दाल लेकवर. आमचं एकमेव हॉटेल आहे संबंध काश्मीरमध्ये जिथे डिस्को आहे. आहे मराठी आणि माणसं जेव्हा डिस्को डिस्को काश्मीरमध्ये आहे. माझ्या एकमेव हॉटेलमध्ये डिस्को आहे, पण मुंबईत नाहीये तो. मुंबईत नाही. तर आम्ही जेव्हा मी डिस्को केला ना, मला ऑब्जेक्शन आलं लोकांचं, इधर कुछ मत करो, ये आएगा वो आएगा.
इसके खिलाफ उसके खिलाफ म्हटलं नथिंग डुईंग. माझं हॉटेल आहे, काय करायचं ते मी ठरवणार. कायद्यात बसतंय, ती युनियन टेरिटरी आहे आता, त्यामुळे ते आर्टिकल 370 नाही तिकडे आता. तर म्हटलं चला हे बनवायचं, आपलं बनवायचं आहे. यू विल नॉट बिलीव्ह, लोक तिथे डिस्को एन्जॉय करतात. आणि मग आमचा एक केसरीचाच ग्रुप दुपारी जेवणासाठी येतो. त्यांच्यासाठी आम्ही दुपारी 1 वाजता डिस्को जेवल्यानंतर सुरू करतो. तर एक तिथे पंजाबी माणूस आला, म्हणजे मैंने रात के डिस्को देखे है सब जगह दुनिया में, ये दोपहर का डिस्को पहली बार देख रहा हूँ. पण या डिस्को लोक एन्जॉय करतात. आणि आपल्याकडे डिस्कोचा कॉन्सेप्ट काय आहे, 10 लोक मध्ये शिरतात, बाकीचे लोक कॅमेऱ्याने फोटो काढत बसतात. पण त्यांना त्याच्यात आनंद आहे, त्यांना नाचण्यात आनंद आहे. होतं काय, त्या इव्हेंटमध्ये त्यांचे फोटो जातात आणि ती मेमरी क्रिएट होते. जसं तुम्ही सांगितलं, मेमरीज क्रिएट करा. हे डिस्को ही मेमरीज क्रिएट करायचं आम्ही साधन वापरतो तिकडे. आमच्याकडे फूट मसाजेस आहेत, स्पा आहेत. स्पा असलेलं आमचं एकमेव हॉटेल काश्मीरमध्ये. का असं आम्ही केलं, कारण आम्हाला लोकांना चांगली सर्व्हिस द्यायची आहे. तेव्हा तिथे विरोध झाला, आम्हाला लोकल लोकांकडून विरोध झाला स्पाच्या वेळेला. आम्ही तिथे डटके उभे राहिलो तिकडे. आम्ही कमिशनरपर्यंत गेलो, DIG लेवलपर्यंत गेलो आणि सॉल्व्ह केला आणि आम्ही सुरू केल्या त्या गोष्टी. तर काय होतं, ह्या गोष्टी महाराष्ट्रातही होऊ शकतात. आणि काही लोक निगेटिव्ह थिंकर असतात, त्यांना आपण ऍक्च्युली बाजूला ठेवलं पाहिजे. नाही, मला चांगलं वाटलं. मुंबईचे कमिशनर थोड्या वेळामध्ये येणार आहेत आणि आय होप की ते असते इथे तर त्यांच्यापर्यंत हा व्हॉइस निश्चित पोहोचला असता. मंत्री पण उपस्थित राहणार होतो. मी विचारतो, एक गोष्ट सरकार काय म्हणेल सांगतो मी तुम्हाला. नाशिक आणि मुंबई हा थोडा रस्ता बाजूला ठेवू, किंवा मुंबई आणि गोवा हा महामार्ग पण बाजूला ठेवू, पण आपल्याकडे जी पायाभूत सुविधेचं काम आत्ता झालेलं आहे रस्ते म्हणून, त्यांनी पर्यटन वाढीला आम्ही खूप मोठा वाव चालना दिली असं म्हणेल ना सरकार आता. 100%. आणि होणारच आहे पर्यटकात वाढ. पर्यटन म्हणजे काय, तुम्ही आता सॅटर्डे संडेला बघितलं ना, तर अलिबाग वगैरे सगळी हॉटेल्स हाऊसफुल असतात. हाऊसफुल हॉटेल. मला काश्मीरच्या गव्हर्नरकडे काम करण्या एका माणसाने सांगितलं, साहेब माझं हॉटेल इकडे प्रमोशन होईल का. म्हटलं विकेंड करतो. म्हटलं नाही, विकेंड हाऊसफुल चालतं म्हणे. 5,000 रुपयात रूम विकतो आम्ही विकेंडला. तर पर्यटन आहे ऑलरेडी. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा, पर्यटक येणार. जसं ली कुआन यूने सिंगापूरचा एअरपोर्ट बनवला ज्यावेळेला 1978 साली, तेव्हा त्याला विचारलं, तुम्ही एवढा महत्त्वाचा मोठा एअरपोर्ट का बनवता, एवढा चांगला, कोण आहे इकडे. तर म्हणजे एअरपोर्ट बनवा, चांगली एअरक्राफ्ट ऑटोमॅटिक लँड होतील. तसंच आहे, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा, पर्यटक येणारच 100%. ऍक्च्युली मला तुमचं ऐकू नाही आलं. नाही, तुमचा कुठला तर मुद्दा राहिला होता. एक गोष्ट अशी आहे की 2-3 इन्सिडेंट्स घडले मधल्या काळामध्ये. महाराष्ट्रातले पर्यटक परदेशामध्ये गेले होते. एक अंदमानला गेले, एक थायलंडला वगैरे गेले होते, आणि दुर्दैवाने त्यांच्याबरोबर अपघात घडला आणि त्यांना मग केंद्रीय मंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्यांना महाराष्ट्रामध्ये परत आणलं. मुद्दा क्रमांक 1, जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन वाढतंय तेव्हा पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एखादी स्टँडर्ड SOP खाजगी आणि शासकीय आस्थापनाच्या माध्यमातून असावी का. आणि दुसरं असं आहे की शासनाचं ह्याच्यावरती किती नियंत्रण असावं. कारण आत्ता पुण्यात एक इन्सिडेंट घडला आणि त्याच्यावरती ज्याची ती आस्थापना होती त्याच्यावरती फौजदारी संहितेअंतर्गत गुन्हे दाखल झाले. याच्यामध्ये फायरची गोष्ट एक आहे की जर हॉटेल असेल, तुम्ही आस्थापना टुरिस्ट रिलेटेड आस्थापना म्हणजे काय, हॉटेल रेस्टॉरंट्स अँड ट्रान्सपोर्ट आणि अट्रॅक्शन्स, ज्या एंटरटेनमेंट म्युझियम असेल काय असेल, तिकडचे सेफ्टी पॅरामीटर्स काय आहे. जर ते पहिल्या मजल्यावर असेल तर सेफ आहे की नाही जायला यायला, फायरचे एक्झिट रूट्स आहेत की नाही त्याच्याबरोबर. हॉटेल्स असतील तर त्यांना दिलं जाणारं खाणं, अन्नधान्य हे व्यवस्थित आहे की नाही, पाणी चांगलं आहे की नाही, ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या SOPच्या अंदर येतील. ह्याच्या व्यतिरिक्त सरकारने फार आतमध्ये शिरू नये त्याच्यामध्ये. म्हणजे गाडी ड्रायव्हर असावा. आता मी चायनात परवा दिवशी बघितलं, तिथे टॅक्सी ड्रायव्हरला ड्रेस कोड नव्हता. पब्लिक ट्रान्सपोर्ट टॅक्सी ड्रायव्हर, येलो कलरच्या टॅक्सीमध्ये नव्हता. तिथे नव्हता. मुली टॅक्सी ड्रायव्हर एवढा स्कर्ट घालणार, मेकअप, लिपस्टिक आणि त्यांच्या आवडीचा ड्रेस घालून ते येणार. आणि टॅक्सी थांबली, तुमच्याकडे बॅग आहे म्हटलं, ती उतरणार मुलगी, डिक्की उघडणार, तुमची बॅग स्वतः डिकीत ठेवणार, सांगायला लागत नाही, टॅक्सीत बसता, मीटर चालू, फिनिश. तर हे महाराष्ट्रातही होऊ शकतं. पण हे म्हणणार नाही तू कोटच घालायला पाहिजे. मग तो काय करतो, त्याचा कोट असा हाफ शर्ट असतो, तिथून आतून त्याचे हे बाहेर आलेलं असतं स्वेटर, आणि ते दिसायला विचित्र दिसतं सगळं. तर ह्याच्यामध्ये तो ड्रिंक न असणारा ड्रायव्हर असला पाहिजे, त्याच्या ड्रिंकच्या टेस्टची फॅसिलिटी असली पाहिजे आणि त्याच्यानंतर गुन्हे असायला नकोत, असा ड्रायव्हर असला पाहिजे. ड्रेस कोडला सक्ती करा आणि ड्रायव्हर खराब आहे, मग काय उपयोग आहे त्याचा. कामत साहेब सांगा, महाराष्ट्राचं पर्यटन आत्ता कुठे उभा आहे, महाराष्ट्रात तुम्हाला प्रॉस्पेक्ट कुठे कुठे दिसतोय. हा प्रश्न रिपीट झाला, पुनरुक्ती आहे, पण तरीही काही जागा तुम्हाला अशा आयडेंटिफाय झाल्या असतील की इथे आपण करू शकतो चांगलं, आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण. आणि आपण थांबूया मग. साहेब, टुरिझमचे ना खूप भाग आहेत आणि महाराष्ट्र एकदम युनिक पोझिशनमध्ये आहे की दर सेगमेंटचा तो लाभ घेऊ शकतो. धार्मिक तर आपण बोललोच, गोव्याचं जसे कोकणाचं तुम्ही विचारलं तर बीच टुरिझम आहे, पण अनेक वेगळे दुसरे टुरिझम जसं की मेडिकल टुरिझम. अनेक लोक, कारण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, बाकी अनेक शहरामध्ये आता एवढे उत्तम हॉस्पिटल आहेत की फॉरेनवरनं लोक येतात
आणि मेडिकल टुरिझम करतात. आपल्याकडे डेंटल सर्जरीसाठी येतात, गुडघ्याचं कामासाठी येतात, अनेक गोष्टी. तुम्हाला माहिती आहे लंडनमध्ये ECG, साधं ECG घ्यायला 1 महिना वेटिंग असतो मिनिमम. ECG म्हणजे काय, तो थोडा जेल लावतो, इकडे हे करतो, 1 मिनिटात ते रिडिंग येतं, त्याच्यानंतर मग तो तुमचा रिपोर्ट देतो. ते काम करायला तुम्हाला 1 महिना लागतो, कारण तिकडे फ्री आहे. आपल्याकडे पण फ्री असून आपली गव्हर्नमेंटची संस्था एवढेच उत्तम आहेत. तुम्ही KMला, आणि मी स्वतःहून गेलोय बरेचदा, इट्स अमेझिंग की ते कसे काय करतात. आणि ह्याचा लाभ घ्यायला फॉरेनर इंडियाला येतात आणि अनेक एजन्सीज आहेत जे मेडिकल टुरिझमवर काम करत आहेत. आणि महाराष्ट्राने असं नाही आहे की एकावरच आपल्याला बघायचं आहे, आपल्याकडे भरपूर आहे. आणि दर सेगमेंटची काय रिक्वायरमेंट आहे, त्याचं न्युअन्सेस काय, आपण जे म्हणतो की व्हॉट इज इच वन्स कॅरेक्टर, व्हॉट इज द राईट थिंग, त्याला आपण टार्गेट केलं तर तुम्हाला मेडिकल असो, तुम्हाला पर्यटक असो, तुम्हाला धार्मिक असो, तुम्हाला अनेक आहेत टुरिझम. तुम्हाला माहिती आहे देहरादून सारखा शहर, जे पुणा एक काळात असायचं की आपण म्हणायचो पुणा वॉज ॲट दॅट टाइम, लहान असताना 20 वर्ष अगोदर वॉज अ स्टुडंट सिटी. आता स्टुडंट सिटी राहून बाजूला इट्स बिकम अ सिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑल्सो, सर्व्हिसेस ऑल्सो, कॉलेजेस ऑल्सो. अँड दॅट इज हाऊ इफ पुणा अगेन ओनली सेज नाही आपण स्टुडंटसाठी बघू, तर हे बाकी क्षेत्र राहून जाणार. मला तुम्हाला दोघांना थांबवावं लागतंय, कारण ही चर्चा मला पूर्ण माहिती आहे की ही अपूर्ण आहे पण महत्वाची आहे. आणि सरकारच्या दृष्टीनं काय की ह्याच्यातनं धोरण ठरवत असताना, कारण सरकारने आता कुंभमेळ्याच्या नंतर पुढं नाशिकला होणारच आहे, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी करायच्या ठरवल्या असतील. असे व्हॉइसेस का तुम्ही घेऊन येत धोरण बनवताना? थँक्यू सो मच.